मला एक समजलं नाही, विरोधी कोण? पण सभागृहामध्ये जेव्हा हा विषय आला त्यावेळेला कोणत्याही सदस्यांनी त्या ठिकाणी विरोधात मतदान नोंदवलं नाही. सभागृहात हा विषय एकमताने मंजूर झालेला आहे. आणि एक पद्धत आहे की महासभेच्या अगोदर जो अजेंडा निघतो त्या अजेंडावर सर्व पक्षीय गटनेत्यांची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये चर्चा होते आणि त्या चर्चेप्रमाणे आपल्याला सभागृह चालवलं जातं. त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे कालच्या सभागृहामध्ये या विषयाला विरोध कोणी केलेला नाही. तो बहुमताने नाही तर एकमताने तो ठराव मंजूर झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला हे पटतं का? कुणाला गाफील कोण कुणाला ठेवू शकतं? अजेंडा येतो, अजेंडावर चर्चा होते, त्याच्यावर गटनेत्यांची बैठक होते, गटाची बैठक होते आणि त्याच्यानंतर सभागृहामध्ये विषय येतो. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे तो विषय झाला. शिवसेनाने कोणाशीही गद्दारी केलेली नाही. मागच्या वेळेला पण मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी असाच प्रसंग आला होता. जे गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरतं ते शिवसेना पक्ष त्याची अंमलबजावणी करतो. आता त्याला जर तुम्ही गद्दारी म्हणत असाल तर नाही त्याबद्दल काय बोलू शकत, परंतु गटनेत्यांच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणेच त्या ठिकाणी सभागृहामध्ये विषय येतात आणि ते मंजूर केले जातात. चर्चा केली, आमच्या राम रेपाळेंनी चर्चा केली, त्याच्यावर कोणी उठलंच नाही, चर्चाच नाही केली. राम रेपाळे स्वतः बोलले त्या विषयावर. चर्चा बोललं तर बोलू दिलं नाही का? सभागृहामध्ये तर सगळेच विषय बोलत होते. ते बोललं नाही असं कधीच नाही होत. सभागृहात बोलू देत नाही, आमचा आवाज दाबला जातोय. महासभेत असाच प्रकार घडलेला आहे असं देखील त्यांचा आक्षेप आहे. हे बघा, सभागृहामध्ये मी परत एकदा आपल्याला निश्चित प्रकारे सांगतो की सभागृहामध्ये ज्या वेळेला अजेंडा येतो त्या अजेंडावरती ज्यावेळेस चर्चा होते ती चर्चाच्या अगोदर गटनेत्यांची सर्वांची बैठक होते. गटनेत्यांच्या बैठकीनंतर प्रत्येक पक्षाच्या सदस्यांची बैठक होते, नगरसेवकांची. आणि गटनेत्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरलेलं आहे ते आपापल्या गटांना सांगण्याची प्रत्येक गटनेत्याची जबाबदारी असते आणि जे ठरलेलं आहे ते केलेलं आहे. आणि सर्वांना चांगलं माहीत आहे महापालिकेची आर्थिक परिस्थिती, काय करायला पाहिजे आणि काय केलं तर आपल्याला या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून कसं काम करता येईल. गेली 11-12 वर्ष या ठिकाणी कुठल्याही प्रकारची करवाढ दरवाढ झालेली नाही. 500 कोटी किमान म्हणजे मायनस बजेट या ठिकाणी सादर झालेलं आहे. आणि महापालिकेचं शेवटी संस्था चालवताना ते सुद्धा एक विश्वस्त आहे. विश्वस्त या नात्याने त्यांना पण चांगल्या प्रकारची कल्पना आहे. पण मला समजत नाही की मग सभा झाली, एकमताने ठराव मंजूर झाले आणि एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर कोणी आमच्याशी असं वागलं तसं वागलं जर म्हटलं तर ते कितपत योग्य आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा अर्थसंकल्प महापालिकेमध्ये सादर झाल्यानंतर बरेच दिवस बऱ्याच बैठका संबंधित विभागाबरोबर आम्ही घेतलेल्या आहेत. पहिल्या वेळेला महापालिकेमध्ये अर्थसंकल्पाला म्हणजे मंजुरी द्यायच्या अगोदर सर्व विभागाशी चर्चा केलेली आहे आणि सर्व विभागामध्ये महसुली उत्पन्न कशा प्रकारे वाढेल या विश्वस्त या नात्याने आम्ही या ठिकाणी काम केले. कर आकारणीच्या बाबत जर बोलायचं झालं तर आम्ही यापुढे जाऊन सांगतो तुम्हाला, साधारण 1600 कोटीचे त्या ठिकाणी आम्ही महसुली उत्पन्नाची प्रोव्हिजन ठेवलेलं आहे. आमचं आताचं उत्पन्न हे 900 ते 1100 कोटीच्या दरम्यानचं आहे. आणि यामध्ये जे कर आकारणी झालेली नाही त्यांना त्या ठिकाणी कर आकारणी लावायची, ज्या ठिकाणी कर आकारणी डायरेक्ट करता येत नाही त्या ठिकाणी सेवाशास्ती लावायची, ज्या ठिकाणी कर आकारणी चुकीच्या पद्धतीने झाली त्या ठिकाणी कर आकारणी करायची. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे झालेलं आहे की ज्याचा वापर म्हणजे रेसिडेन्स कर आकारणी झाली असताना त्याचा वापर कमर्शियल असेल तर त्या ठिकाणची दुरुस्ती करायची. आदी बाबीवरती आम्ही सर्व मंडळींनी एकत्रित चर्चा करून हे साधारण हा कराच्या रूपाने आपल्याला महसुली उत्पन्न वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. तशा
प्रोव्हिजन केल्या तर आम्ही तशी मला वाटतं काल का परवापासून मुंब्रा विभागापासून दिवा विभागापासून शिबिरं आयोजित करणार आहोत. कर आकारणी नसेल झाली त्यांना कर आकारणी करायची आहे आणि ज्यांचा यूज कमर्शियल असेल त्यांना कर आकारणी करायच्या, त्या दराने कर आकारण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. प्रत्येक विभागाने जर काम केलं आणि आपलं महसुली उत्पन्न वाढवलं तरच महापालिकेची आर्थिक परिस्थिती ही सुधारणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती तुम्हाला चांगलं सर्वांनाच माहीत आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीवरती जर मात करायची असेल तर विश्वस्त या नात्याने सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.